श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे नक्कीच होत असतात आणि स्वामी हे असं दैवत आहे की कधीच कोणाचे स्वतःकडे काहीसुद्धा ठेवत नाहीत. योग्य वेळ आली की त्या भक्तांना खूप काही देऊन जात असतात. मग भलेही एखाद्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थ जरी एकदा जरी स्वामींना मनापासून हाक मारली असेल तरी देखील स्वामी त्या एकदा हाक मारल्याच्या हाकेला धावून जात असतात. स्वामी हे असं दैवत आहे की कधीच आपल्या भक्तांना एकटे तर सोडतच नाहीत, त्याचबरोबर पावलोपावली आपल्या भक्तांना साथ देत असतात. आणि जेव्हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटत असते तेव्हा अद्भुत असे सुंदर अनुभव येत असतात. आणि हेच सुंदर अद्भुत अनुभव आपल्या चॅनलवरती भक्तांच्या शब्दांमध्ये मांडलेले आहेत. आपल्या चॅनलवरती दररोज स्वामी भक्तांचे अनुभव शेअर केले जातात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंचं नाव हे कमल सावंत आहे आणि त्या शेंद्री येथील राहणारे आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो, हा बोला ना ताई. कोण आपण? मी शुभांगी पोळ ताई. अनुभव होय. शेअर करायचा आहे का तुम्हाला? होय, अनुभव शेअर करायचा आहे थोडा. हा. नाव सांगायचंय का ताई? नाव कमल सावंत. बरं. राहता ते ठिकाण, जिल्हा, तालुका काय सांगायचंय? राहता हे वय शेंद्री. हा. त्याच म्हणजे कुठं आलं ते? जिल्हा कोणता? गडिंग्लज तालुक्यात. हा. गडिंग्लज तालुक्यात. हा. किती मी आता दिवस? गडबडे बोलायला जरा गडबडते हो. नवीन नाही काही घाबरू नका ताई. काय नाही, रिलॅक्स व्हा. काय नाही, तसं काय नसतं. मी पण तुमच्यासारखीच एक आहे ना ताई. स्वामींची कृपा आहे सोडा आमच्यावर. खरं म्हणजे असं हे भीती वाटते हे करायला, सांगायला जरा. हा. नाही काय म्हटल्यावर काय नाही, भीती वगैरे काय नाही. मोठा श्वास घ्या, सोडा आणि रिलॅक्स बोला. तुमच्या मैत्रिणी बरोबर, बहिणी बरोबर बोलल्यासारखे बोला ताई. किती दिवस झाले स्वामी सेवा करायला सुरुवात केली ताई तुम्ही? 1 वर्ष झाले. 1 वर्ष झालं का? 1-1.5 वर्ष झाले की. कशा आला, म्हणजे कोणी आणलं का तुमच्याच मनाने? नाही, असंच मोबाईल मध्ये अनुभव बघत म्हणजे मोबाईल बघत त्याच्या स्वामी समर्थांचं हे आलं. तारक मंत्राचं हे आलं. ते बघत हे केलं. अगोदर रघुवीर समर्थांच्या बैठकीला जायचं होतं. मग त्याच्यानंतर ती बैठक सकाळी झाली ना. मग सकाळी झाल्यानंतर मग ते घरा सासरे वयस्कर सकाळी जमत नाही जायला म्हणून बंद केली. जायचं मग म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे म्हटलं. मग ते बघत स्वामी समर्थांचं आलं. ते वयस्कर सासरे सोडून तरी बाहेर जाणं बरोबर वाटत नाही ना. हो ना, बरोबर आहे. होय. मग ते त्यांची सेवा करायला सोडून तिथं जाणं बी हे वाटतंय. खरं महत्वाचं आहे. हो ना. मग तुम्ही तारक मंत्र तीर्थ त्यांच्यासाठी बनवत होता का? होय, बनवते. सकाळी 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृतचं वाचायचं आणि गडबडीत म्हणून एक माळ श्री स्वामी समर्थांची करतोय आणि हे करतोय तारक मंत्र. ग्लासवर हात ठेवून असं. तुमच्याच मनाने सेवा करायला सुरुवात केली? होय, माझ्या मनानच केली ती. म्हणजे आम्ही
ह्याला गेलेलो गावी. मग त्या म्हणाल्या असं असं. मग त्यांनी तिकडनं मग मी म्हटलं का असेल ते मी हे देतो तुम्ही पाठवून द्या. हा मग त्यांनी स्वामी चरित्र सारामृत आणि सप्तशृंगीचं पाठवलं. अरे वा. ग्रंथ पाठवला तिकडनं. हम्म. मग म्हटलं ती चालू केली सेवा. हा हा हा. अरे वा वा. मग अनुभव आले थोडा भरपूर आले. त्याच्या अगोदर कसं दत्त महाराजांचं आम्ही लहानपणापासून दत्त महाराजांचं हे करतो ना. हा हा हा. आम्हाला असं म्हणजे काय सेवा करायची आणि म्हणजे हे माहित नाही ना. लहानपणापासून पंत महाराजांच्या शोधत होतो आम्ही सानिध्यात. हम्म. मग अभंग म्हणणं सवारणं हेच की असं सगळं करायचं. त्याच्यापासून भरपूर सगळं म्हणजे असं आयुष्यात न मागता सगळं भरपूर व्यवस्थित सगळं चांगलं झालं सोडा. आम्हाला काय असं मिळेल म्हणून आम्ही काय करत नव्हतो सेवा. फक्त आपली सेवा करत राहायचं. आपले लहानपणापासून भजनाला जायचं. मंदिरात धुयाची, दत्त मंदिर, दत्त जयंतीला सगळं हे करायचं. असं लहानपणापासून हौस एक असते ना. अरे वा. हा, म्हणजे ते तुमच्या करत होते. घरातच भक्ती मार्ग आहे हा त्याच्यामुळे. हा होय. आई वडील सगळी भक्ती मार्गातच होते. हा हा. त्याच्यामुळे ते आम्हाला बी हे झालं भक्ती हा मार्गात. तसंच असतं. घरात मोठी लोक लागली करायला की लहान आपोआप त्या मार्गाने लागतं. मग अनुभव बी आले थोडा तेव्हा बी. म्हणजे असं तिघीजणी असं धुयाला गेलेलो. विहिरी चक्की पडलेली. मग दत्त मंदिर बांधलेलं वास्तू होतं दत्त मंदिरचं. ते काय झालं होतं विहिरीत? कपडे धुवायला गेलेलो लहानपणी लग्नाच्या अगोदरच त्यावेळेला. आणि मग असं तिघीजणी असं कडेला धुत होतो. त्यावेळेला एकटी असं चुंबळ टाकायला गेली. झालं काय कपडे म्हणताना चुंबळ टाकायला गेली आणि ती पडलीच विहिरीत. विहिरीत चुंबळ पडली? नाही तीच पडली हो. अरे चुंबळ बापरे. तीच पडली. मग तीच पडल्यानंतर मग अगोबाई म्हटलं आणि आता काय करायचं म्हटलं. एकटी तिघीजणी गेलेलो. मग एकटी वर जाऊन बोंबलायला माझा म्हणजे आवाज असतो त्यांना. मग म्हटलं मी खाली तिच्याकडेच बघायला लागलो. एकदा जाऊन बुडून वर आली. नंतर मग हात करायला लागली. दुसऱ्या वेळेला आल्यानंतर मी पळत पळत खाली आली. हात धरला आणि वडून काढलं तिला मीनच. म्हणजे आम्ही सगळी अशी सेवा करत होतो. ती पडलेली की नाही ती म्हणजे दत्त मंदिरात जायची, हे करायची, सगळी सेवा त्यांनी करू लागायचं ना. म्हणजे आम्ही दत्तानच मला बुद्धी दिली. माझी ताकद तेवढी नव्हती. बापरे. तुम्ही पण आता केवढी होती त्यावेळेस? त्यावेळेला 13 वर्षाची असेल. आणि तुम्ही केवढं होता तेव्हा? ती 16-17 वर्षाची असेल. माझ्यापेक्षा मोठी होती आणि मी 13-14 वर्षाची असणार. अरे बापरे. आणि तरी सुद्धा तुम्ही तिला विहिरीतून बाहेर काढलं? होय. त्या वेळेला मला ताकद दिली बघा. ती विहिरीतनं बाहेर काढलं. मंदिराचं वास्तू होतं ना दत्त मंदिरचं. त्याच्यामुळे ती ताकद दिली म्हणायची मला. ते दत्तानंच बुद्धी दिली ती. माझी ताकद नव्हती. त्या वेळेला आम्हाला ती वरची बाई आरडायला लागली की नाही. मग बाकीची पळून आली तिकडनं. म्हणजे कुणी काढलं तिला काढून वर आणलं ना धरून असं. तर मी म्हटलं मीच काढलं. कशानं काढलं तर हातानं एक हात दरड्याला धरलो, एक हात तिला दिलो आणि वडलो म्हटलं. आणि ती माझ्याशी जाड होती. मग म्हणाले नाही वडायचं तसं. म्हणाले काहीतरी साडी बिडी टाकायची. मला काय तेव्हा कळणार म्हटलं साडी टाकायची ते. माझी ताकद नाही म्हटलं. मला दत्तानच बुद्धी दिली. हो ना. नाही हे ईश्वरी शक्तीशिवाय नाही. नाहीतर कधी कधी बुडणारी लोक दुसऱ्याला पण बुडवतात ताई. होय. मी तेवढ्या लहान वयात त्यावेळेला टाकलेलं. मग म्हटलं माझी ताकद नाही म्हटलं ती दत्तगुरूंची ताकद आहे. मग असं करत मग असं भजनाला ह्याला आवडच निर्माण झाली होती. अरे वा. नाही खरोखरच कौतुकास्पद आहे ताई. नाहीतर असं नाही असं होत. कारण जेवढी चांगली पोहणारी लोक असतात ना ते सुद्धा सहजासहजी हाताला पकडून बाहेर काढू शकत नाहीत. कारण ते एकतर अगोदर पाण्यातलं घाबरलेलं असतं आणि ते कसं धरेल, झडप कशी मारेल सांगता येत. माझ्यापेक्षा जाड कितीतरी होती आणि ती आली वर आणि मला मिठीच मारली लगेच. म्हणाली तुला जो वडला वरची बाप आहे म्हणाली, नंतर तुला वडला असं म्हणाली. मग मला भीती वाटायला लागली ना. असं झालं असतं तर काय झालं असतं. हो ना. तर मग बुद्धी दिली. म्हटलं झालं सगळं देवाच्या कृपेने सगळं. म्हणजे असं कमवलं म्हणजे असं दुकान, शेती हे त्याच्यातनं प्रॉपर्टी भरपूर मिळाली. म्हणजे कधी असं कमतरता कशाची नाही सोडा. लहानपणापासून भक्ती मार्गात असल्यामुळे. अरे वा. त्याच्यामुळे मुलगा पोरांची ते लग्न झाली व्यवस्थित. मोठा मुलगा निरीक असं आहे. त्यांचीच मिसेस डिलिव्हरी झाली बघा. नॉर्मल झाली ती.
आणि मुलगी बी आमची नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यावेळेला ती तारक मंत्र असं म्हणत होती. हा हा, मुलगी पण सेवा करते तुमची ना? सेवा म्हणजे असं होय, श्री स्वामी समर्थांचा जप करते. परत हम्म. मुलगा 3 वर्षाचा 2-2.5 वर्षाचा आहे तिचा. तर तो म्हणाला कपडे म्हणजे असं अंघोळ घालताना हम्म. कपडे घालताना म्हणाला मम्मी ते गुरुब्रह्मा म्हणते म्हणाला. म्हणलं हा गुरु म्हटल्यावर मग ही म्हणायला लागली. मग त्यापासून त्याने अंघोळ घातली म्हटलं की ते चालू करतोय. त्याला म्हणायचं लागतच नाही. अंघोळ अरे घालून आणले आता 4 वर्षाचा आहे बघा. अंघोळ घालून आणलं म्हटलं त्याने तारक मंत्र पूर्ण म्हणते बोबडं बोलत खरं आणि गुरुब्रह्मा गुरु विष्णू म्हणते. अरे वा वा. हाय स्वामी चांगलं आहे. नाही ते लहान लहान मुलं मोठ्यांचं शिकत असतात ना हो ताई. होय. आणि बारका मुलगा बी आमचा अजून एक लग्नाचा आहे. हा. काय सगळं स्वामींच्या कृपेने सगळं पंत महाराजांच्या कृपेने सगळं ठीक आहे. हो 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 हो. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद. हो ना हो ना, स्वामी आपल्या भक्तांना नेहमी साथ देत असतात ताई. होय. मग आता आज डिलिव्हरी झाली म्हटल्यावर आता कसं करणार ते आता म्हणायचं वाचायचं नाही ना हो हो हो, आता ते विटाळा झाला ना घरामध्ये. विचारायला 12 दिवस तरी वाचायचं नाही. काय झालं मग आता डिलिव्हरी झाली? मुलगी झाली. हा हा. मुलगी झाली. मग आता स्वामींची मूर्ती आहे ताई. मग ते असं हे आता काय हे करायचं नाही पूजा ते नाही ना करायचं हा का? हा, नाही नाही, आता ते विटाळ जरा संपेपर्यंत. हा हा. पहिल्यांदाच झाली ना मुलगी? पहिल्यांदाच झाली ना? पहिल्यांदाच मुलगी झाली. अरे वा, लक्ष्मी आली ना ताई घरी मग. होय, लक्ष्मी आली बघा घरला. पहिल्यांदाच झाली. नॉर्मल झाली ती बी. होय, अरे वा. ती बी मी तारक मंत्र पण त्याला घ्यायची. ती बी बाळूमामाची भक्ती म्हणजे बाळूमामाची बी भक्ती करते सोडा ती जरा जास्त. नाही, भक्ती करणं महत्वाचं आहे कोणत्याही देवाची असू दे. कोणत्याही देवाचे देव हे सगळे एकच आहे. आपण हे केलेलं आहे ते. हो ना हो ना, पाहण्याचा दृष्टिकोन फक्त वेगवेगळा नाही तर प्रत्येक देव सारखेच आहेत. आता बारक्याचं तेवढं व्हायला पाहिजे बघा. आमची सुनबाई मोठी चांगली आहे, स्वभावाला बी चांगली आहे, सगळ्यांनी समजून घेऊन जाणारी आहे. बारकी तेवढी सुनबाई चांगली तशीच मिळून मिसळून झाली म्हणजे एवढंच बघा. बाकी काय आता नाही. ठीक आहे. स्वामींनाच सांगायचं तुम्हीच बघा, तुमच्या याच्यात आणा, स्वामी सेवेकरी आणा, भक्ती मार्गात आणा. तेच की स्वामींच्यावरच की आपण आम्ही काय कसलं फक्त आपण भक्ती करत जायचं. हो ना हो ना, त्यांचं तीच मार्ग दाखवतात ताई. त्यांनी मार्ग दाखवणार. काय सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे सगळं. अहो, भक्ती मार्गात कधीच दुःख नसतं ताई. नाही. उलट ते भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर दुःखातून बाहेर काढत असतात. त्यांची ताकद असते की आपल्याजवळ काय आहे, आम्ही पाला पाचोळ्याची किंमत आपली नाही. नाही, बरोबर आहे बरोबर आहे. बघा ना, म्हणजे केवढी ताकद तुम्हाला मिळाली. मला ते ऐकूनच आश्चर्य वाटतंय. होय, तेवढ्या लहान वयात बघा मी काढले नाही. तिचं वजन माझ्यापेक्षा जाड होती ती. आणि तुम्ही अजून ते अंगावर शहारे येतात ते असं म्हणजे मी काढलं आणि ती मला मिठी मारली की अजून माझ्या अंगावर शहारे येतात. ती लग्नाच्या अगोदर 13-14 वर्षाची असून त्या वेळेला. आणि ती 16-17 वर्षाची मोठी होती माझ्यापेक्षा. जाड होती. तिला ओढायची ताकद कोणी दिली? पंत महाराजांचं तिकडं मंदिर बांधत होते आणि त्यांची सेवा आपली भक्तीने सेवा करतात आणि त्यासनी मी दुःखात ठेवू काय म्हणून त्यांनी बुद्धी दिली ना आम्हाला. हो ना. नाहीतर आपण काय ती माणसं येईपर्यंत म्हणजे ती तिसऱ्या वेळेला बुडून खाली गेली असती. बरोबर आहे ना, त्याच्यामुळे तुमच्या अंगातच दत्तगुरूंचा मलाच दत्तगुरूंचाच अवतार झाला आणि मला ते ओढायला ताकद दिली म्हणायचं. हो ना, खरोखर. तेवढा आपण काय धाडशी म्हणायचं. हो ना. नाही, लहानपणापासून दत्त जयंती आली की मंदिर धुयाचं, सुंटवडा करायचा. पाणी 40 हात खोल विहिरीतनं ओढून आणायचं. ते काही नळाचं नव्हतं त्यावेळेला. ते करत सेवा करायचा थोडा, भजन करायचं, काहीतरी विनाकारण भजन करायचं. 1-2 तास थोडं. लहानपणापासून ती आवड निर्माण झाली. आता बी भजन करता. होय, अरे वा, छान आहे ना. उलट प्रत्येक गोष्ट ही नेहमी चांगलीच होत असते ताई. चालेल, खूप सुंदर अनुभव आहेत ताई. चालेल, शेअर करते मी ताई. हा ठीक आहे. चला, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.
मित्रांनी मैत्रिणींनो, खरोखरच ईश्वराची शक्ती जेव्हा बरोबर असते तेव्हा अद्भुत असे अनुभव येत असतात आणि अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही. जसं या ताईंच्या आयुष्यामध्ये अशक्य होतं ते शक्य झाले आणि त्या त्यांच्या बहिणीला त्या काढू शकल्या. खरोखरच खूप सुंदर असा अनुभव होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर खूप लोकांना मदत देखील होत असते. कारण तुमच्या प्रॉब्लेमसारखे खूप लोकांचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांना एक मार्ग भेटत असतो. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेत तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेले अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करत राहाल तेव्हा स्वामी तुमच्या बरोबर असणार आहेत. त्यामुळे तुम्ही जेवढ्या वेळा नामस्मरणामध्ये मग्न राहाल तेवढे स्वामी तुमच्या बरोबर राहणार आहेत. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.